नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 15 मार्च 2024 वार शुक्रवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। वाया घालवलेला वेळ आपलं भविष्य बिघडवत असतं। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती शहरात शुक्रवारी एक धक्कादायक घटना घडली। शाळेतून परीक्षा देऊन सायकलने घराकडे परत येणाऱ्या एका 8व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने घरा शेजारीच असलेल्या एका 7 मजली इमारतीवर चढून उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपवली। ही घटना गडगडेश्वर मार्गावरील पुष्पक कॉलनीत असलेल्या राधाकृष्ण रेसिडेन्सी येथे ही घडली आहे। त्या विद्यार्थिनीने टोकाचं पाऊल का उचललं याचा शोध आता पोलीस घेत आहेत। हल्ली सर्व शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उन्हाळी परीक्षा सुरू आहे। अशाच वेळी एका शाळेतील विद्यार्थीने द्वितीय सत्रात परीक्षेचा पेपर देऊन सायकलने घरी जाताना एका 7 मजली अपार्टमेंट जवळ जाऊन अपार्टमेंट समोर सायकल पार्किंग केली। वरच्या मजल्यावरून उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना अमरावती शहरातील गडगडेश्वर मार्गावरील पुष्पक कॉलनी येथील राधाकृष्ण रेसिडेन्सी येथे शुक्रवारच्या दुपारी घडल्याने एकच खळबळ उडाली। जान्हवी राठोड वय 13 वर्ष, राहणार बालाजी नगर असे आत्महत्या करणाऱ्या 8व्या वर्गात शिकणाऱ्या शाळकरी मुलीचे नाव आहे। जान्हवी दसरा मैदानजवळील स्कॉलर कॉन्व्हेंट या शाळेत 8व्या वर्गात शिकत होती। तिने द्वितीय परीक्षेचा पेपर देऊन सायकलने घराकडे निघाली। या दरम्यान तिने राधाकृष्ण रेसिडेन्सी जवळ आपली सायकल उभी केली। रेसिडेन्सीमधील गेटकीपर जेवण करायला गेल्याने तिला कोणीच हटकले नसताना जान्हवी थेट 7व्या मजलीवर दाखल झाली आणि वरून थेट जमिनीवर उडी घेतल्याने रेसिडेन्सीमध्ये राहणाऱ्या नागरिकात एकच खळबळ उडवून बिल्डिंग खाली सर्वांनी धाव घेतली। जान्हवी राठोड जमिनीवर कोसळल्याने गंभीर जखमी झाल्याने तिला तात्काळ खासगी रुग्णालयात उपचाराला दाखल करण्यात आले। याच घटनेची माहिती मिळताच कोल्हापुरी गेट पोलिसांनी सुद्धा धाव घेतली। पोलिसांनी या ठिकाणी पंचनामा केला। जान्हवी राठोड गंभीर जखमी झाल्याने तिने अखेर सायंकाळी अखेरचा श्वास घेतला। परीक्षा देऊन घराकडे जाणाऱ्या जान्हवी राठोड या विद्यार्थिनीने अचानक टोकाचे पाऊल का उचललेत? तिच्यावर कोणाचे दडपण होते का? शाळेत काही घटना घडली होती का? तिला कोणी रागावले तर नसेल ना? अशा अनेक प्रश्नांचा तपास आता कोल्हापुरी गेट पोलीस करण्यात लागले आहे। पौराणिक धार्मिक संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या अमरावती शहराला कलंकित करणाऱ्या लज्जास्पद घटना घडतायत। कॅफेच्या नावावर सर्रास युवक युवतींना अश्लील चाळे करण्याकरता कॅफे मालक जागा उपलब्ध करून देत आहेत। कठोरा नाका परिसरातील फ्रोझन अँड डिलाइट कॅफेवर शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या विशेष पथकाने गुप्त माहितीवरून धाड घातली असता तेथून 6 ते 7 जोडप्यांना रंगेहात ताब्यात घेतलंय। शहरात महाविद्यालय परिसरात तसेच उच्चभ्रू सोसायटी मार्गावर असलेल्या कॅफेमध्ये अश्लील चाळे सुरू असल्याचं उघड झालंय। जास्त पैसे कमविण्याच्या नादात युवक युवतींना कॅफेत बसून अश्लील चाळे करण्यासाठी जागा दिली जात आहे। असे अनेक कॅफे गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत अनेक महिन्यापासून सुरू आहे। कठोरा नाका परिसरात असलेल्या फ्रोझन अँड डिलाइट कॅफे संचालक दीप किशोर वितोडे यांच्या 2 कॅफेतून पोलीस पथकाने 6 ते 7 कपल ताब्यात घेऊन गाडगेनगर पोलीस स्टेशन आणण्यात आले। फ्रोझन अँड डिलाइट या कॅफेत हा किळसवाना प्रकार सुरू असल्याची गुप्त माहिती शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या विशेष पोलीस पथकाला मिळाली।
पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगडे, गाडगेनगर पोलीस निरीक्षक रेखा लोंढे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी दुपारी कॅफेवर छापा टाकण्यात आला. कॅफेत काही जोडपे अश्लील चाळे करीत असताना आढळून आले. पोलिसांनी फ्रोझन अँड डिलाइट कॅफे संचालक दीप किशोर वितोडे यांच्या 2 कॅफेतून जोडप्यांना रंगेहात ताब्यात घेतले. भर रहिवासी वस्ती असलेल्या अंबापेठ परिसरातील तारासाहेब बगीचा येथे एका मुलीची छेडखानी करून तिला पळवण्याचा प्रयत्न झाला. या घटनेने शहरात एकच खळबळ माजली आहे. गुरुवारी सकाळी 11:30 वाजता ही घटना घडली. मुलीने झालेला प्रकार आईला सांगितला असता आईने शहर कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अज्ञात आरोपी विरुद्ध पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शहरात मुलं पळवणारी टोळी सक्रिय तर झाली नाही ना, अशी शंका व्यक्त केली जाते. तेव्हा सावध राहण्याचं आवाहन सिटी न्यूज नागरिकांना करत आहे. अमरावती शहरातील अंबापेठ येथील नाल्याच्या बाजूला असलेल्या तारासाहेब बगीचा जवळील नरसिंग मंदिराजवळ एक मुलगी ट्युशनवरून घरी परत जात असताना एका अज्ञात व्यक्तीने आवाज देऊन पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मुलीसोबत छेडखानी करून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. गुरुवार 14 मार्च रोजी सकाळी 11:30 वाजताची ही घटना आहे. मुलीने किंचाळी मारल्याने अज्ञात व्यक्ती पळून गेला. मुलीने तिच्या आईला हा प्रकार सांगितल्यानंतर आईने सिटी कोतवाली पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध कलम 354, 12, 18 पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सदर घटनेचा तपास पोलीस करीत आहेत. दिवसाढवळ्या व भर रहिवासी परिसरात घडलेल्या या घटनेने नागरिक भयभीत आहेत. मुलं पळविणारी टोळी सक्रिय तर झाली नाही ना, तेव्हा नागरिकांनो सावधान. अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त देविदास पवार यांना शासनाच्या आदेशानुसार कार्यमुक्त करण्यात आले असून नितीन गुलाबराव कापडणीस हे मनपा आयुक्त पदावर विराजमान झाले आहेत. शुक्रवारी 15 मार्च रोजी नितीन कापडणीस यांनी पदभार स्वीकारला. यावेळी मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं, पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं. अनेक क्षेत्रातील नागरिकांनी आयुक्तांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. नितीन कापडणीस हे नवी मुंबई नगर परिषद संचालनालय येथे उपायुक्त म्हणून कार्यरत होते. तसंच देविदास पवार यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येत असल्याचंही पत्रकात म्हटलं आहे. अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून नितीन गुलाबराव कापडणीस यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. यावेळी मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नितीन कापडणीस यांचं स्वागत केलं, पुष्पगुच्छ देऊन पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. मनपा आयुक्त पदावर नितीन कापडणीस रुजू झाले आहेत. तत्कालीन मनपा आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांचा प्रभार देविदास पवार यांना सोपवण्यात आला. गेल्या 2 वर्षापासून ते प्रशासकीय व आयुक्तांचा पदभार सांभाळत होते. गुरुवारी जारी झालेल्या नव्या आदेशानुसार मनपा आयुक्त देविदास पवार यांना कार्यमुक्त करून नितीन कापडणीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नितीन कापडणीस हे नवी मुंबई येथे नगर परिषद संचालनालय येथे उपायुक्त म्हणून कार्यरत होते. देविदास पवार यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येत आहे. अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त देविदास पवार यांच्या अध्यक्षतेखाली मालमत्ता कर वसुली नियोजनाबाबत बैठक महानगरपालिकेच्या कॉन्फरन्स हॉल येथे घेण्यात आली. 31 मार्चपर्यंत मालमत्ता करातील सामान्य कराच्या 10% सवलत लागू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसंच ज्या नागरिकांनी गेल्या वर्षी मालमत्ता कर भरलेला नाही त्यांना यंदा व गेल्या वर्षीच्या मालमत्ता कराच्या व्याजावर 100% सूट देणार असल्याचं मनपा आयुक्तांनी सांगितलंय. नागरिकांनी मालमत्ता कराचा भरणा करावा असं आवाहन मनपा आयुक्त देविदास पवार यांनी केलंय. या बैठकीत महानगरपालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांमार्फत बिल वाटपाचं नियोजन करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. सदर कर्मचाऱ्यांकरता टॅब मशीन व UPI कॅशियरची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. मालमत्ता कर वसुली नागरिकांच्या घरोघरी जाऊन सदर कर्मचाऱ्यांमार्फत यंत्राद्वारे करण्यात येणार आहे. महानगरपालिका आयुक्त देविदास पवार यांच्या अध्यक्षतेखाली मालमत्ता कर वसुली नियोजनाबाबत बैठक महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल येथे घेण्यात आली. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, सहाय्यक आयुक्त योगेश पिठे, भूषण पुसतकर, नंदकिशोर तिखिले, धनंजय शिंदे, विवेक देशमुख, सिस्टीम मॅनेजर अमित डोंगरे, उपअभियंता श्यामकांत टोपरे, राजेश आगरकर उपस्थित होते. यावेळी मालमत्ता कर वसुली नियोजनाबाबत आढावा घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.
अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ताचे सर्वेक्षण व कर निर्धारण कार्य पूर्ण करण्यात असून मालमत्ता धारकांना सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरिताची निर्गमित करीवयाची मागणी देयके तयार करण्यात आली असून मालमत्ता धारकांना देयके वितरित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहेत. या बैठकीत महानगरपालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांमार्फत बिल वाटपाचे नियोजन करण्याच्या सूचना यावेळी आयुक्तांनी दिल्या. सदर कर्मचाऱ्यांकरिता टॅब मशीन व UPI कॅशियरची व्यवस्था करण्यात आली आहे. मालमत्ता व कर वसुली नागरिकांच्या घरोघरी जाऊन सदर कर्मचाऱ्यांमार्फत यंत्राद्वारे करण्यात येणार आहे. मालमत्ता कर थकबाकी असलेल्या नागरिकांनी 31 मार्च 2024 पर्यंत आपल्या मालमत्ता करांची थकीत रक्कम भरणा केल्यास त्यांना सामान्य करात 10% सूट मिळणार आहे. नागरिकांनी मालमत्ता कर भरावा असं आवाहन मनपा आयुक्तांनी केलं आहे. अमरावती मालमत्ता धारक यांना नमस्कार. अमरावतीकरांना आवाहन करण्यात येत आहे की जरी यावर्षी मालमत्ता कराचं रिव्हिजन केलेलं असलं तरी त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात सूट दिलेली आहे आणि त्या सुटीचा फायदा घेऊन मालमत्ता कर भरणा करावा 31 मार्चपर्यंत असं आवाहन सुद्धा आपल्याला मी करत आहे. हे करत असताना मागच्या वर्षी काही लोकांनी जर आपण 31 मार्चपर्यंत जर टॅक्स भरला नाही तर त्याला पुढे 2% व्याज लागत असते आणि मग तो जोपर्यंत व्याज भरत नाही तोपर्यंत 2% व्याज हे चक्रवाढ पद्धतीनं कायमचं चालू असते. मागच्या वर्षी ज्या ज्या लोकांनी मालमत्ता कर भरलेला नाहीये त्यांना एक सुवर्ण संधी देण्याचा मी विचार केलेला आहे आणि हा सुवर्ण संधीचा विचार असा आहे की ज्या ज्या मालमत्ता धारकांनी मागच्या वर्षीचं बिल भरलेलं नाही त्यांनी जर यावर्षीच्या बिलासह मागच्या वर्षीचं 100% बिल भरलं तर याच्यामध्ये संपूर्ण जर बिल भरलं तर त्यामध्ये मागच्या वर्षीचं व्याज लागलेलं आहे 2% आणि त्यावर जे चक्रवाढ व्याज लागलेलं आहे याच्यामध्ये मी 31 मार्चपर्यंत भरणा करावा 100% सूट देत आहे. मालमत्ता कराची 100% व्याजावरची सूट देत धारकांनी मालमत्ता कर भरणा करावा व जे गेल्या वर्षी ज्यांनी कर भरलेले नाहीत त्यांनी कर भरणा करावा आणि त्याच्यातली 100% व्याजावरची आम्ही सूट देत आहोत याद्वारे. धन्यवाद. शिवाय ज्यांनी गेल्या वर्षीचा कर भरला नसेल त्या मालमत्ता धारकांना 2 वर्षातील कराच्या व्याजावर 100% सूट देणार असल्याचे आयुक्त म्हणाले. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार. अमरावती महापालिकेने ये साल मालमत्ता कर यानी प्रॉपर्टी टैक्स को रिवीजन किया है और रिवीजन करते समय भी अभी मैंने फाइनल जो किया है उसको बहुत सारी छूट दी है. ये छूट का फ़ायदा लेके सब नागरिकों ने टैक्स भरना करावा मैं इतनी विनती करता हूँ. और ये करते समय भी लास्ट ईयर जो मालमत्ता धारक ने टैक्स भरा नहीं है उनको 2% से चक्रवाढ व्याज से उसके ऊपर व्याज लगा है. अगर वो नागरिक भी ये साल 100% टैक्स भरना करते हैं तो उनको ये 100% 2% का व्याज माफ करने की मैं अभी यहाँ पे घोषणा करता हूँ. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा जहाँ उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार आपके किचन के अनुसार बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक यानी 100% वाजिब दाम. न देखभाल की जरूरत न जंग लगने की परेशानी. आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम. साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं. अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली दस्तूर नगर चौक के पास MIDC रोड अमरावती महाराष्ट्र. विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत. प्रभाग क्रमांक 19 अंतर्गत असलेल्या म्हाडाच्या 11 एकर जागेतील 9 एकर जागा अमरावती महापालिकेला हस्तांतरित करण्यात आली आहे. उद्यानासाठी आरक्षित असलेल्या जागेसाठी भाजप पदाधिकारी तुषार भारतीय यांनी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे. मनपा आयुक्त देवीदास पवार यांनी या जागेवर उद्यान व इतर सुविधा देणार असल्याचं सांगितलं आहे. दिवसेंदिवस शहरात खेळाची मैदाने कमी होत आहेत. खेळाडूंना मैदान उपलब्ध करून देण्याकरिता प्रयत्न होत आहेत. भाजप पदाधिकारी तुषार भारतीय यांच्या प्रयासाने म्हाडाच्या जागेतील 8 एकर जागा मनपाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. या संदर्भात मनपा आयुक्तांनी पुष्टी केली आहे. ही जागा मनपाच्या उद्यानासाठी आरक्षित होती. त्यापैकी मिळालेल्या 8 एकर जागेवर उद्यान व इतर सुविधा देणार असल्याचं मनपा आयुक्त देवीदास पवार यांनी सांगितले. अकोली सर्वे नंबर 5 ही म्हाडाच्या मालकीची मालमत्ता असून या ठिकाणी महापालिकेचं पार्किंगचं आरक्षण होतं.
पार्कचं आरक्षण होतं, गार्डनचं आरक्षण होतं आणि या गार्डनचं आरक्षण करत असताना ही जमीन आम्ही महापालिकेच्या आणि टाउन प्लॅनिंगच्या कायद्यानुसार या जमिनीची 8 एकर जागा ही आम्ही विनामूल्य म्हाडाकडून घेतलेली आहे आणि या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं उद्यान आम्ही व इतर सुविधा निश्चितपणे विकसित करूया. सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक चंदू सोजातिया यांनी मनपाला मिळालेल्या जागेची माहिती जाणून घेण्याकरिता स्वतः तिथे जाऊन तुषार भारतीय यांच्याशी संवाद साधला. आता याच जागेत क्रीडा अकॅडमी तयार करून शहरातील खेळाडूंना हक्काची जागा देणार असल्याचेही भारतीय यांनी बोलताना सांगितले. ये सबसे तो ध्यान में कैसा है कि यहाँ पे एक खेल जोन भी हो सकता है पूरा ये क्या है कि मैं कम से कम 20 वर्षों से इधर मॉर्निंग वॉक को आ रहा हूँ और यहाँ पर बहुत सारा गाजर गवत वाढलं होतं आणि वेगवेगळे झाडं होते. त्यावेळी या भागातले सगळे लोक या ठिकाणी क्रिकेट खेळायला यायचे. मधातल्या काळामध्ये जसं इथे झोपडपट्टी पण वसवण्याचा प्रयत्न झाला या ठिकाणी. हो, म्हणजे प्लॉट पाडून बाकायदा पैसे देऊन 10,000 रुपये स्टॅम्प पेपरवर. हो, आणि त्यावेळी भूखंड त्यावेळी हे सगळे क्रिकेट खेळणाऱ्या लोकांनी त्यांना हाकलून लावलं आणि मग इथे क्रिकेट खेळणं सुरू केलं आहे. आणि क्रिकेटचे ग्राउंडची पण तयारी होत आहे, डेली तयारी होत आहे. डेली आम्ही सकाळी इथे खेळतो, संध्याकाळी खेळतो क्रिकेट सगळे. आणि इथे VCAचे आता मॅचेस झाल्या अंडर 19च्या विदर्भाच्या डिस्ट्रिक्ट वाईज. VCA रिकॉग्नाइज केलेला आहे क्रिकेटसाठी. पुढे काही असं झालं तर इथे आपण चांगल्या मॅचेस घेऊ शकतो. स्टेडियम करणार नाही, माझ्या डोक्यात स्टेडियम केलं की खूप जागा जाते तिथे आणि स्टेडियम आहे ना, जिल्हा स्टेडियम आहे. म्हणून आपल्या डोक्यामध्ये आता इथे असं आहे की पहिले तर ही जागा समजून घेतली पाहिजे. ही जागा म्हाडाची आहे आणि म्हाडाची जागा होती ही एवढा जो तुकडा होता ज्याच्यावर आपण आरक्षण टाकलं ती 12 एकर जागा होती आपल्याला जे भेटलेली. नाही, टोटल आरक्षण आपण 12 एकरावर टाकलं आणि 12 एकरावर टाकल्यावर मग एक नवीन DCR रूल आला. हे ओपन स्पेस म्हणजे म्हाडाचं जे डेव्हलपमेंट करताना ओपन स्पेस असते नाही, तो नाही, म्हाडाची स्वतःची जागा होती. ओपन स्पेस म्हणजे ज्यावेळेला याच्यामध्ये प्लॉट पडतील त्या प्लॉट पडल्यानंतर काही जागा ही ओपन स्पेस असते. ती नाही आहे, ही जमीनच आहे पूर्ण. हो, म्हाडाने आपल्याला डोनेशन दिलेली आहे. नाही, एका प्रकारे आपण आरक्षण टाकलं आणि नियम असा आहे की एकदा आरक्षण जर आपण याच्यावर टाकलं तर ते आरक्षण आपल्याला महानगरपालिकेला ती जागा ही विकत घ्यावी लागते 3 वर्षात. पण आपण काय केलं त्याच्यामध्ये की नवीन DCR जो रूल आला की 30% जागा मूळ मालकाला परत करायची. त्याच्या उपयोग डेव्हलप करू शकतो, तो त्यावर डेव्हलप करू शकतो. ज्याच्यासाठी ज्या पर्पज साठी ही जागा होती त्यांच्या दृष्टीने सदनिका उभं करणं म्हणजे घरं बांधून देणे याच्यासाठी ही जागा राखीव होती पूर्ण. आपण ज्या वेळेला 30% जागा परत केली त्यावेळेला ते 30% जागेमध्ये ते घरं बांधू शकतात. त्यावर आता आरक्षण नाही, त्यांचं डेव्हलपमेंट होणार आहे. त्याच्यामुळे तो जो भाग दिसतोय तुम्हाला तिथे ते पोल वगैरे उभे आहेत तो भाग त्यांना आपण दिलाय. त्यांनी काम सुरू केलं, ऑलरेडी वर्किंग चालू केलं आणि त्यांनी ही जागा आपल्याला म्हणजे महानगरपालिकेला ही हँडओव्हर केली आहे. त्यामुळे इथे स्पोर्ट्स साठी स्पोर्ट्स त्याचे दुसरा काही उपयोग नाही, बिलकुल नाही. कारण आता आपण ओपन जिम लावली 2 वर्ष झाले. याला 2 वर्ष झाले. आपण काय करतोय आता की त्या इमारती इथपर्यंत आपण आता एक मोठा योगा प्राणायामाचं एक मोठं सेंटर काढतोय. तिथेच ओटा बांधून की मुद्रा, ज्ञान मुद्रा, अपान मुद्रा करावं, लोकांनी योगा करावं, हे सगळं आपण आता या ठिकाणी करणार आहे. तुषार भारतीय यांनी पाठपुरावा करून मनपाला जमीन मिळवून दिल्यामुळे नागरिकांनी सुद्धा तुषार भारतीय यांचे आभार. यहाँ पर हमारे साथ के यहाँ के खिलाड़ी जो रोजाना सुबह इनको देखते हैं यहाँ पे क्रिकेट खेलते हुए देखते हैं. अब ये जो ग्राउंड है यह पूरी तरह से इस खेल के लिए रिजर्व हो चुका है. अब पहले तो भी था कि यहाँ पे कुछ डेवलपमेंट हो जाएगा, कभी बिल्डिंग बढ़ जाएगी, माड़ा को डेवलपमेंट कर देंगे, मार्केट बन जाएगी. अब ये हरदम जिंदगी के लिए यहाँ पे सिर्फ खेल के लिए रहा. तो ये जो खेल प्रेमी यहाँ पर रोजाना सुबह आके हम देख रहे हैं कि ये पिच भी इन्होंने खुद की मेहनत से रोजाना वो रोलर घुमा घुमा के क्रिकेट की पिच यहाँ पर इन्होंने बनाई हुई है. और सुबह आके और ये खेलने के लिए कोई भी अमरावती वाला यहाँ पे आके खेल सकता है, किसी को मना ही नहीं. फ्री ग्राउंड है ये. जानते से जो ये ग्राउंड अभी पूरी खेल के लिए ना अपने लोगों को समझ दे, किस प्रकार महसूस करते हैं आप इस चीज को? अभी हमारे लिए तो इतनी बड़ी गर्व की बात हो गई है कि माननीय तुषार जी भारतीय ने जो प्रयत्न किए थे इस ग्राउंड के लिए, जो 9 एकड़ की जगह मिली है स्पोर्ट कॉम्प्लेक्स के लिए भी, तो उसमें ऐसा हुआ है कि हम पहले से इसके लिए प्रयास कर रहे थे.
भाऊ को बारंबार इसके लिए हम प्रोत्साहित कर रहे थे कि भाऊ यहाँ पे अपने को एक स्पोर्ट कॉम्प्लेक्स होना है, जो अमरावती में अभी तक नहीं है। क्योंकि कैसा है, खेल प्रेमी के लिए और जो खिलाड़ियों है जितने भी हर चीज के लिए खुद के हक की जगह चाहिए। एचयूपीएम के बाद में अमरावती में इतना नहीं था, एचयूपीएम की प्राइवेट प्रॉपर्टी हो गई बराबर। अभी कैसा ये गवर्नमेंट की प्रॉपर्टी हो गई महानगर पालिका के अंडर में, और भाऊ के जो प्रयास थे वो अभी पूरे सफल हो चुके हैं। तो इसके लिए अभी हमारे लिए तो यही बात है कि अभी इसको जल्दी से जल्दी, जितनी जल्दी हो सके उतनी जल्दी हम इसको डेवलप करें, और एक खेल प्रेमियों के लिए इसको कंस्ट्रक्शन तो कुछ करना ही नहीं, जो करना है खेल के ग्राउंड बनाने, सारे सभी प्रकार के उसके लिए जो डेव्हलपमेंट लगता है वो करना पूरा का पूरा। त्यांच्या आम्ही गुड मॉर्निंग तर्फे मी त्यांना धन्यवाद देतो, आणि धन्यवाद याच्याकरता देतो, ज्येष्ठ नागरिकांकरता त्यांनी हे जे ग्राउंड उपलब्ध करून दिलेले आहे, हे जे ऑक्सिजन पार्क म्हणून आहे, त्याचप्रमाणे आपली ही जी नवीन पिढी आहे बेकार आहे, म्हणजे आर्थिक बेकारीमध्ये गेलेलं आहे, आणि बेकारांना मोटिवेट करणं, आता मोटिवेट करणं म्हणजे काय, तर BSF आहे, पोलीस भरती आहे, त्याच्यामध्ये त्यांनी हे जे ग्राउंड आहे, आणि संध्याकाळच्याच मी येतो पाहतो, सकाळी येतो तेही पाहतो, त्यांना रनिंगमध्येच आपले मराठी माणसं त्याच्यामध्ये कट्टच जरा याच्यामध्ये ते त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे। आणि बरेचसे असे पोरं आहे, असे 7-8 वर्षे पोरं आहे ते BSF मध्ये गेलेले आहे, तर कोणी पोलीस भरतीमध्ये, कोणी वनपाल भरती आहे त्याच्यामध्ये सुद्धा सिलेक्ट झालेला आहे। आणि एंट्रन्समध्ये हे विद्यार्थी पास होतात कॉम्पिटिटिव्हमध्ये, पण फिजिकलमध्ये जातात, आणि फिजिकलमध्ये का बरं जातात, तर त्यांना आता सराव नाही आहे, तो सराव या ठिकाणी कोच आहे, कोच त्यांना देतो, आणि हेच म्हणूनच मी त्यांना धन्यवाद देतो। साथ में यहाँ पे जो सुबह ट्रेनिंग देते हैं लोगों को दौड़ने की, यहाँ पे जैसे अभी बताया कि जवान BSF के लिए, पुलिस भर्ती के लिए यहाँ से तैयारी की, किस प्रकार इस ग्राउंड को आप देखते हैं? अभी यहाँ पर ये ग्राउंड पहले तो नहीं था, लेकिन अभी ये जो तुषार भारती से मानपा में ट्रांसफर हुआ है, इस ग्राउंड का इतना बेनिफिट है कि यहाँ पर कई ऐसी जवान युवा पीढ़ी जो है ये भर्ती की तैयारी कर रही है, अपना फिजिकल एजुकेशन की तैयारी कर रही है, इनके लिए ये ग्राउंड मिलने से बहुत बेनिफिट हुआ है, और इसके लिए तो हम बहुत आभार व्यक्त करते हैं। दसरा मैदान लगत असलेल्या मांडवा झोपडपट्टीमध्ये घाणीचं प्रचंड साम्राज्य आहे। स्वच्छता व आरोग्य या नाण्याच्या दोन बाजू आहेत। उघडे पडलेल्या गटारांनी रहिवाशांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह लागलाय। पाणी, वीज, स्वच्छता हा रहिवाशांचा अधिकार असून याकडे लक्ष देण्याची मागणी तेथील रहिवाशांनी केली आहे। झोपडपट्टीत राहणारीही माणसंच आहेत, परंतु तेथील एकंदरीत स्तर पाहता हे नागरिक कसे राहत असतील असा प्रश्न पडतो। दसरा मैदान लगत असलेल्या मांडवा झोपडपट्टी नंबर 2 येथे सार्वजनिक शौचालयाची अत्यंत दुरावस्था झाली आहे। शौचालयात पाणी नाही, स्वच्छता नाही, दारे तुटलेली अशी अवस्था असल्याने रहिवाशांची कुचंबना होत आहे। हापशीजवळ चिखलच चिखल आहे। झोपडपट्टीतील सांडपाणी उघड्यावर वाहून गटारं झाली आहेत, त्यामुळे आजार तर होणार नाही ना या विचारांनी रहिवाशी भयभीत आहेत। येथील दुरावस्थेबाबत निवेदन देऊनही उपयोग झाला नसल्याचं तेथील रहिवाशांनी सिटी न्यूजला सांगितलं आहे। मी जितेश बबनराव भुजबळ, राहणार आपला वसंतराव नाईक झोपडपट्टी 2 नंबर मांडवा। इथे काही 5 ते 7 वर्षापासून जे सरकारी शौचालय बनलेले आहे त्याच्याकडे पूर्ण आपल्या महानगरपालिकेचं दुर्लक्ष झालेलं आहे। ना तिकडे कोणी येऊन पाहत, ना तिथे साफसफाई, ना त्या शौचालयाला दरवाजे आहे, ना पाणी आहे, ना लाईट आहे। वारंवार तक्रार देऊनही कोणीच कोणत्याच पदाधिकारी त्याकडे येऊन पाहिले नाही आणि काहीच नाही। काही वेळा आमदार खासदाराला पण पत्र दिलेले आहे, पण त्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलेले आहे। आणि याकरता इथे राहणाऱ्या नागरिकांना या आपल्या संडास बाथरूमचा इतकी समस्या होत आहे, तर समस्या तर होत आहे, त्यामुळे दुर्गंधी पण खूप होत आहे। मच्छर डास वगैरे पाण्या आणि पावसाळ्यात तर खूपच त्रास होतो त्यांना। अपेक्षा म्हटलं म्हणजे लवकरात लवकर याचं काम आणि नवीन बांधकाम याचं पूर्ण पाडून जमीनदोस्त करून खाली टाकायची पाण्याची व्यवस्था आणि टाकायची व्यवस्था आणि नवीन बांधकाम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, हीच आमची अपेक्षा आहे। लोकसभा निवडणुकीत खासदार नवनीत राणा यांची पुढील राजकीय दिशा ठरविण्यासाठी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार रवी राणा यांनी शनिवारी 16 मार्चला सायंकाळी 5 वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले आहे।
लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने भव्य कार्यकर्ता मेळाव्यामध्ये सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची मते घेऊन खासदार नवनीत राणा यांची राजकीय दिशा ठरवणार आहे। याच मेळाव्यात खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा आपल्या सर्व युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकारी यांची मते घेऊन आगामी लोकसभा निवडणूक कोणत्या पक्षाकडून लढावं, कोणत्या पक्षाचे चिन्ह घ्यावे, कोणाचा पाठिंबा घ्यावा हा निर्णय घेणार असल्याने शनिवारी खासदार नवनीत राणा यांची निवडणूक पक्षाचा निर्णय घेण्यात येणार असल्याने आता सर्वांचे सांस्कृतिक भवन येथे होणाऱ्या युवा स्वाभिमान पक्षाच्या भव्य कार्यकर्ता मेळाव्याकडे लक्ष लागले आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणा देण्यात आल्या। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आलं, परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन हे दुसऱ्याच विषयावर होतं। वेळेवर हे आंदोलन दिल्लीच्या आंदोलनाकडे वळवण्यात आल्याची माहिती आहे। दिल्ली येथील रामलीला मैदानावर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी वंचितने केली। दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केले। जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना निवेदन देऊन आपले म्हणणे मांडले। जिल्हा कचेरीवर कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या। दिल्ली येथे रामलीला मैदानावर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी वंचितने केली। सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार वंचित बहुजन आघाडीचे निवेदन दुसऱ्या विषयावर होते, मात्र अचानक निवेदन शेतकऱ्याच्या मागणीकडे वळविण्यात आले अशी माहिती मिळाली आहे। 14 मार्च 2024 पासून जे आंदोलन चालू आहे त्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आम्ही वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्राच्या वतीने दिल्लीतल्या रामलीला मैदानातल्या आंदोलनाला आम्ही सगळं जाहीर समर्थन देत आहोत। कारण त्या मागण्या तुम्हाला सर्वांना माहिती असेल, MSP साठी आहे। शेतकऱ्यांच्या जो मूलभूत गरजा आहे त्या मूलभूत गरजासाठी राज्य शासन किंवा देशातलं शासन कोणत्याच प्रकारची काही सुविधा देत नाही आहे। पीक विमा वेळेवर भेटत नाही आहे। त्याच्यानंतर खासदार आमदाराला जशा पेन्शन आहे तो शेतकरी वावरात राबतो, सगळं काही करतो, पण त्याला कोणत्याच प्रकारची शासन सुविधा देत नाही, त्याचं प्रोटेक्शन होत नाही। त्याच्यासाठी दिल्लीतल्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य, आमच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर आणि आमचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हा फक्त शेतकऱ्याच्या हिताचा जो निर्णय आहे त्या निर्णयासाठी वंचित बहुजन आघाडी पूर्ण महाराष्ट्राच्या वतीने आणि जिल्ह्याच्या वतीने आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिलं आणि जिल्हाधिकारी साहेबांसोबत बोलणं झालं की तात्काळ तुम्ही याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची यंदा 134वी जयंती साजरी करण्यात येते। बडनेरा येथे स्थापित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समिती समता चौक यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदा ही जयंती हर्षोल्लासात साजरी करण्यात येते। या संदर्भात बैठक घेण्यात आली। शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन करून हर्षोल्लासात तसंच विविध सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व समाजोपयोगी उपक्रमांनी साजरी करण्याबाबत रूपरेषा बैठकीत आखण्यात आली। बडनेरा शहराच्या हृदयस्थानी स्थापित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समिती समता चौकच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती हर्षोल्लासात साजरी करण्यासाठी या जयंतीची पूर्वतयारी वार्षिक सभा शासकीय विश्रामगृहात पार पडली। महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134वी जयंती यावर्षी नियोजनबद्ध पद्धतीने धूमधडाक्यात व हर्षोल्लासात कशी साजरी करावी या नियोजनाकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीचे अध्यक्ष मनोज गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली बडनेरा येथील शासकीय विश्रामगृहात वार्षिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। गेल्या 18 वर्षापासून सातत्याने समितीच्या माध्यमातून विविध सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते। यामध्ये रक्तदान हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत असतो। सध्या कशा प्रकारे जयंती उत्सव साजरा करण्यात यावा यासाठी समितीचे पदाधिकारी व ज्येष्ठ मान्यवरांच्या सल्ल्याने नियोजन ठरले। अमरावती महानगरपालिकेच्या वतीने मंजूर झालेल्या स्मारक सौंदर्यीकरणाचे काम येत्या 14 एप्रिल पर्यंत पूर्णत्वास यावे अशी अपेक्षा अनेकांनी या प्रसंगी व्यक्त केली। या प्रसंगी व्यासपीठावर सभेचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नागरिक पप्पूभाऊ गडलिंग, प्रमुख अतिथी म्हणून समितीचे अध्यक्ष मनोज गजभिये, अशोक नंदागौडी, संतोष भटकर, मधुकर साखरे, ज्येष्ठ पत्रकार मच्छिंद्र भटकर, पप्पू भालेराव व्यासपीठावर उपस्थित होते। तर या सभेला अजय जयस्वाल, हितेश मेश्राम, सतीश भालेराव, प्रमोद गवई, सतीश सहारे, पत्रकार जीवन राऊत, सुनील इंगोले, मंगेश चौहान, शिरीष बनसोड, सुनील उके, शेखर लांजेवार, विक्की दादा व MG ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते।
या सभेचे संचालन व आभार प्रदर्शन समिती सल्लागार सिद्धार्थ बनसोड यांनी केले. लाखो लोकांना एक मार्गदर्शन आणि विचार तो आपल्याला देत असतो. आता पुतळा हा कधीही बाबासाहेबांचा लहान किंवा मोठा नसतो. बाबासाहेबांचे विचार सर्वांना योग्यरित्या माहीत आहेत आणि तो सर्वांना लागू आहे. परंतु समता चौकामध्ये बंजाराच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर समता चौक इथे बंजाऱ्यातल्या ह्या पुतळ्याला असा कोणताही एक मूल्य आपण अटॅच नाही. आपण मानाचा जयगुरु करतो. आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आहे जो पूर्ण संस्कृती पुतळा समिती म्हणून प्रसिद्ध आहे. हा बडनेराच्या हृदयस्थानी आहे आणि या पुतळ्याची जी काही इतिहास आहे आपण सर्वांनी ऐकलेला आहे आणि बरोबर हा ऐतिहासिक पुतळा असा मानला गेलेला पाहिजे असं मला वाटतं. या पुतळ्यासाठी आम्ही अभिमानाने सांगत वाटतं की सिटी न्यूजच्या माध्यमातून एक बातमी आम्ही प्रकाशित केली होती. त्या संदर्भात माझ्यासोबत सिद्धार्थ भाऊ होते, नितेश भाऊ होते, गणकर सर होते आणि मनोज भाऊच्या माध्यमातून रमेश मीनाने आम्ही म्हणजे त्याच्या मार्गदर्शनाने आम्ही निवेदन दिलं होतं. तत्कालीन जो आयुक्त राष्ट्रीय साहेब त्यांच्याकडे सुधारी करण्यात आम्ही निवेदन सादर केलं होतं आणि त्यांनी आमचं कौतुक केलं होतं. असे म्हणजे काहीतरी तुम्ही नवीन काहीतरी आणा ते करायला मला आवडेल आणि त्या निवेदनाची दखल घेऊन ही संरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होत आहे असं मला प्राप्त झालं. आणि या 2-3 वर्षात विविध उपक्रम आपण त्या ठिकाणी राबवले. त्याच्यामुळे असं काही गावात अशी चर्चा नाही आणि किंवा विनाकारण हा वेगळा झाला. याच माध्यमातून जसं आता भीमा कोरेगावात आपण उपक्रम राबवला त्याच प्रकारे आपण आणखी समाज उपयोगी कार्यक्रम पुतळा समाजच्या माध्यमातून राबवावेत अशी मी या ठिकाणी अपेक्षा जाहीर करतो. आणि पुतळा समितीने मला 2 मिनिटं बोलण्याचा वेळ दिला त्याचे आभार मानतो. नवयुवक विद्यार्थी संघटनेच्या वतीनं पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये मालमत्ता कराचा मुद्दा मांडण्यात आला. मालमत्ता करात अव्वाच्या सव्वा वाढ करण्यात आली असा आरोप करण्यात आला. ही वाढ करण्याचा अधिकार महानगरपालिकेच्या आयुक्तांना नाही. आमसभेत हा ठराव व्हायला पाहिजे असं माजी नगरसेवक बबन रडके यांनी म्हणणं मांडलं. पत्रकार परिषदेला नवयुवक विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष संजय देशमुख, दिलीप मेहरे, राजेंद्र वर्मा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. विषय कार्यक्रम पत्रिके कर योग्य मूल्याचे दर ठरवण्याचा अधिकार आमसभेला असल्यामुळे आमसभा ठरवू. 5 वर्षानंतर ठीक आहे, आम्ही दुसऱ्याकडनं सभागृहात परत आलो. परत त्या विषयाला हात लावला. विषय कंटिन्यू 7 वर्ष विषय कंटिन्यू राहिला. दीपाली गवळी महापौर बनल्या, त्यांनी हा विषय शासनाकडे पाठवला. शासनाकडे आम्ही सगळे गेलो. कामत्तर कमिशनर होतं, त्याच्यानंतर ते टॅक्स सुप्रिटेंडंट तायडे होते. आम्ही सगळ्याला घेऊन तिकडे गेलो. आमचा विषय त्याच्यासाठीच पाठवला का अधिकार कोणाला. मुख्यमंत्र्याकडे मीटिंग झाली. मुख्यमंत्र्याकडे मीटिंग झाली आणि सगळ्यात पहिला मी हा प्रश्न विचारला की कर योग्य मूल्याचे दर ठरवण्याचा अधिकार कोणाला, आयुक्ताला की आमसभेला. त्यांनी आमसभेशिवाय दुसरा दर ठरवूच शकत नाही हे तिथं उत्तर दिलं. त्याचे मिनिट्स बनले. त्याच्यानंतर तो विषय स्टॉप झाला. मग त्याचं असेसमेंट चालू केलं. मनीषा म्हैसकर कमिशनर असताना असेसमेंट काय करायचं तर मग ते इंजिनिअरिंग कॉलेजची मुलं आणले. 80 मुलाच्या 80 लाख रुपये खर्च केले. टॅक्स या विषयावर आम्ही सगळेजण आपल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलायला आलो. नवीन विद्यार्थी संघटने आणि संपूर्ण आमची कंपनी आजपर्यंत जे आम्ही वेगवेगळे कामं करत होतो त्याच्या व्यतिरिक्त पहिल्यांदा असं काम आहे की ज्या कामात नागरिकाचा संबंध येऊन राहिला. विषय असा आला आहे टॅक्सचा विषय सध्या पिरियडमध्ये जिवंत विषय आहे. हा टॅक्सचा विषय निर्माण केव्हा झाला, कधीपासून निर्माण झाला या महापालिकेत. हा टॅक्सचा विषय निर्माण झाला भुयारी गटरपासून. भुयारी गटर योजना आपण घेणार होतो म्हणून त्यावेळेस आयुक्तांना एक पत्र दिलं होतं इन्स्टॉलमेंट कशा द्यायच्या. तर आम्ही पर हाऊस 2019 रुपये एक्सेस वाढवू आणि आम्ही तुम्हाला इन्स्टॉलमेंट देऊ असं समजावून हुडकोच्या ज्या लोनच्या बाबतीत हा नियम ठरला होता. त्यावेळेस हेही ठरलं होतं की जोपर्यंत भुयारी गटर योजना पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण कोणाचा टॅक्स वाढवायचा नाही. त्याच्यानंतर व्यतिरिक्त वेगवेगळे आयुक्त येत गेले, आपापला दिमाग लावत गेले, प्रत्येकाचा दिमाग काट्यात बसला आणि आजही आयुक्त हे कायद्याच्या चौकटीच्या बाहेर बोलून राहिले आहेत.
आज अमरावती शहरात आमदार खासदार हे प्रयत्न करून राहिलेले आहे का नागरिकाचा टॅक्स कमी झाला पाहिजे आणि ते प्रत्येक वेळेस आज वर्ष 2 वर्षापासून प्रत्येकजण जाते, परंतु आयुक्त हा आपल्या मनानंच करतो. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे 4 पट वाढवायचा अधिकार तुम्हाला आहे कुठून, आणि 4 पट ते तुम्ही 2.5 पट कमी करायचा अधिकार आला कुठून, राहिलेले 1.5 पट तुम्ही वसूल कसे करा. आणि 1.5 पट म्हणजे काय, एखाद्याला 500 रुपयाचा टॅक्स असेल तर 1.5 पट म्हणजे 1250 टॅक्स होते. आमचं असं म्हणणं आहे की हा टॅक्स वाढवायचा अधिकार तुम्हाला नाही, तुम्ही स्टँडिंग कमिटीचे चेअरमन आहे आणि फक्त स्टँडिंग कमिटीच्या हिशोबानं आर्थिक जो व्यवहार चालते रोजचा त्या व्यवहारासाठी स्टँडिंग कमिटी आहे. धोरण ठरवासाठी स्टँडिंग कमिटी नाही, धोरण ठरवासाठी आमसभा. जोपर्यंत आमसभा अस्तित्वात येत नाही तोपर्यंत यांना रेटेबल व्हॅल्यू कर योग्य मूल्याचे दर, कर लावायचा अधिकार आयुक्ताला आहे, कर योग्य मूल्य ठरवायचा अधिकार आहे, परंतु कर योग्य मूल्याचे दर म्हणजे काय की एखाद्या बिल्डिंगने 900 स्क्वेअर फूटची बिल्डिंग आहे, 900 स्क्वेअर फूट आपण टॅक्स लावून राहिला, दर काय ठरवायचा, किती स्क्वेअर फुटानं ठरवायचा, तो स्क्वेअर फुटाचा दर कोण ठरवून राहिला, कोणत्या सभेतून आहे, आयुक्ताला अधिकार नाही. आज असं घडलेलं आहे, 2 दिवस अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ नगर विकास खातं आहे. नगर विकास खातं हे मुख्यमंत्र्यांना आपल्या आयुष्यात कधीच कोणाला दुसरीकडे दिलं नाही. पहिले आजही या मुख्यमंत्र्यांना फक्त एकच वेळेस आलं होतं, उद्धव ठाकरेच्या वेळेस त्यानं नगर विकास खातं दुसऱ्याला दिलं. आता नगर विकास खातं हा निर्णय घेईल, हा निर्णय घेण्याचा अधिकार दुसऱ्या डिपार्टमेंटला नाही आणि डिपार्टमेंटला नाही, आयुक्तसुद्धा ऐकत नाही. म्हणून आमचं असं म्हणणं आहे की हे अमाप झालेल्या पट्टीनं पर्सेंटेज नाही पाहिजे, पट्टी तर दूर झाली. महानगरपालिकेचं उत्पन्न किती आहे, कोणत्या माध्यमातून येते, त्याच्यासाठी फक्त टॅक्स विषय नाही आहे, बरेचसे विषय आहे जिथून महानगरपालिकेला डीपीचा फंड करोड रुपयाचा रोजचा येते, बांधकामाचे येते, प्रत्येक पैसा. मग त्याच्यासाठी लोकांच्या घरावर टॅक्स वाढवणं हा गुन्हा आहे. आणि जर तुम्हाला टॅक्स वाढवायचा असं तर तुम्ही जे दर ठरवले, दर म्हणजे 1 रुपया स्क्वेअर फूट, 2 रुपये स्क्वेअर फूट, 5 रुपये किंवा एका बिल्डिंगचं अपेक्षित भाडं, आम्ही म्हणतो या बिल्डिंगचं 10,000 आहे, तुम्ही म्हणता 5,000 रुपये, हा वाद निर्माण होते. हा अपेक्षित जे आहे ते ठरवायचा अधिकार फक्त जनतेला म्हणजे आमसभा आहे. आमचं असं म्हणणं आहे जोपर्यंत आमसभा अस्तित्वात येत नाही तोपर्यंत तुम्ही हे निर्णय घ्यायचे नाही. जे वसुली तुम्हाला करायची आहे ते वसुली स्टँडिंगचे चेअरमन म्हणून तुम्हाला करता येते. 1 रुपयाची टाचणी जरी घ्यायची असतं नाही, 1000 रुपयाची घ्यायची असतं तर त्याच्यासाठी स्टँडिंग कमिटी आहे. पण स्टँडिंग कमिटी याच्यासाठी नाही आहे की लोकांचे टॅक्स वाढवासाठी. त्यामुळं सगळं चुकीचं केलेलं आहे आणि लोकप्रतिनिधीला सुद्धा ऐकतो चुकीचं सांगते. तुमच्या जर खरंच असेल तर तुम्ही बोला ना, समिती स्थापन करा, तुमचीच समिती स्थापन करता, तुम्हीच निर्णय देता, तुम्हीच टॅक्स वाढवता, तुम्हीच त्याला शासनातून मान्य करून आणता, तुम्ही आहे कोण. त्यामुळं आमसभेचाच अधिकार आहे, आमसभेचा अधिकाऱ्यांनी नाकारणार बिलकुल नाही. मेयर इन काउन्सिलसारखा कारभार झालेला आहे. मेयर इन काउन्सिलमध्ये असंच होते, महापौराला चेकचे अधिकार येते, आज बॉडी नाही आहे, त्याच्यामुळं स्टँडिंगचे अधिकार आयुक्ताजवळ गेले. म्हणून आयुक्तांना पब्लिकच्या समोर येऊ दे नाही या गोष्टी. तुम्ही कुठं त्या आज महानगरपालिका इरविन दवाखाना दिसून राहिले, कोण जाणार आहे तिथं, तिथं कोणी जाऊ नाही शकत, चेल लागली राहिजे. आजही आयुक्ताला आमचं म्हणणं आहे की तुम्ही बोलवा जनतेला, आम्ही राजकमल चौकात मंडप उभा करतो, तुम्ही प्रशासन इथं बसा, शासन इथं बसा, पब्लिक इथं बसा आणि मग तुम्हाला सांगा कायद्याच्या चौकटीत टॅक्स कायला म्हणतो. घरी बसलेला टॅक्स कोण सांगणार आहे. कोल्हापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बुधागड येथे 45 वर्षीय इस्माने आपल्या राहत्या घरात दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 14 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमाराला उघडकीला आली आहे. शामराव नारायणराव गाडे वय वर्ष 45 राहणार बुधागड असं गळफास लावून आत्महत्या केलेल्या इस्माचं नाव आहे. मृतकाच्या नातेवाईकांनी कोल्हापूर पोलीस स्टेशन येथे धाव घेत तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीनुसार कोल्हापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. 45 वर्षीय गृहस्थाने आपल्या राहत्या घरात आत्महत्या केल्याची करुण घटना बुधागड येथे घडली आहे. शामराव नारायणराव गाडे असे या इसमाचं नाव आहे. विशेष म्हणजे या गृहस्थाची पत्नी मनोरुग्ण आहे. तिच्या औषध पाण्याच्या खर्चापायी त्याने विमनस्क अवस्थेत आत्महत्या केली असावी असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. 14 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता ही घटना उघडकीस आली. मृतकाच्या नातेवाईकांनी कोल्हापूर पोलीस स्टेशन येथे धाव घेत तक्रार नोंदविली. त्या तक्रारीनुसार कोल्हापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर पोलीस स्टेशनचे ASI कैसर खान पोलीस ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पाठवण्यात आला. पुढील तपास कोल्हापूर पोलीस करीत आहे. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या.
आपण आता सिटी न्यूज चॅनेल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता। यामध्ये GTPL चॅनेल नंबर 73, फास्टवे चॅनेल नंबर 256, सिटी केबलवर चॅनेल नंबर 92 वर। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनेल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता। याकरता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा। यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। तसंच सिटी न्यूजचं फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येतो आहे। हे बातमीपत्र वेळेवरच थांबवूया, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। नमस्कार।